नमस्कार मंडळी, हा आमचा मिरची प्लॉट आहे आणि आज आम्ही इथं फवारणी घेतोय। मागच्या आठवड्यात आम्ही सिंजेंटा कंपनीचं सिमोडिस 360 फवारलं होतं। तर आज 8 दिवस झालेत। एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आम्ही कमी खर्चातलं एक बेसिक औषध फवारणी करतो, ते म्हणजे बायर कंपनीचं ॲडमायर। हे बऱ्यापैकी मल्टीपर्पज आहे, बऱ्याचशा ब्रॉड स्पेक्ट्रम आळ्यांसाठी किंवा कीटकांसाठी आहे। त्यात आम्ही बुरशीनाशक म्हणून सिंजेंटा कंपनीचं रेडोमिक गोल्ड हे फवारतोय आणि त्याचबरोबर एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून अँटीव्हायरस असणारं C7 हे देखील फवारतोय। तर आता या फवारणीमुळे काय काय होणार मित्रांनो, तर आपल्याला या फवारणीमुळे पिकावर येणारा शक्यतो डाउनी मिल्ड्यू किंवा कुठल्याही प्रकारचा बुरशी रोग थांबणार आहे, तो येणार नाही आहे, किंवा कमी प्रमाणात जो रोग असणार आहे तो जागीच थांबणार आहे। त्याचबरोबर पानावर कुठे कुठे आपल्याला अळी बघायला मिळते, पानं खाणारी अळी असते किंवा रसशोषक किडी असते, ते देखील थांबणार आहे। आणि अँटीव्हायरस दिल्यामुळं